दरम्यान धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे। दरम्यान खंडणी आणि हत्या ही दोन्ही प्रकरणं एकच असल्याचंही त्यांनी सांगितलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या विष्णू चाटेच्या मोबाईलमध्ये कुणाचं रेकॉर्डिंग आहेत, या आरोपींवर कुणाचा वरद हस्त आहे, त्यांची चौकशी करण्याची मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे। देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण झालेत। या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी या संदर्भातला पाठपुरावा सभागृहात केला आणि सभागृहाबाहेर जी काही लढाई लढली गेली त्याचं नेतृत्व सुद्धा संदीप क्षीरसागर यांनी केलं। भैया, कसं बघताय तुम्ही की 2 महिने पूर्ण झाले संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला, मात्र एक आरोपी आणखी पकडला गेला नाही आणि लोकांमध्ये आणखी संशयाचं वातावरण आहे, ज्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। हे बघा, मी जे पाहणी केली आणि जे सर्वसामान्य लोकांशी जी काही चर्चा करतो किंवा मला कुठेही भेटल्यानंतर ते बोलतात की 2 दिवस मीडियावर आलं नाही की लोकांना काळजी वाटायला लागली की आता हे प्रकरण शांत झालंय का काय। काल मला वयोवृद्ध माणसांनी विचारलं की संदीप बाबा काय चालू आहे, काय नाही, कुठं काही दिसत नाही आणि जे आरोपी आहेत त्यांचा तपास चालू आहे का। म्हणजे ही सर्वसामान्य लोकांना ह्या संदर्भातली जी घटना झाली त्याची काळजी आहे आणि आमचं पूर्ण काही निलक्ष आहे। अजूनसुद्धा एक आरोपी, एवढं सगळं एकीकडं महाराष्ट्र असताना या संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी अजून एक आरोपी अजून पकडला गेला नाही आणि मला वाटतं त्या चाटेचा मोबाईल एक सापडला नाही। मग कुठंतरी संशय असं लोकांमध्ये येतोय की कशामुळं तो मोबाईल सापडला नाही। हे सगळं संरक्षण सरेंडरपासून जी गोष्ट आहे, ज्यांनी मदत केली त्यांना सुद्धा या गुन्ह्यात घेतलं पाहिजे, जेणेकरून हा तपास व्यवस्थित होईल आणि धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे। फास्ट ट्रॅकवर आणून हे सर्व तपास करून जे काही गुन्हेगार आहेत, पोलीस यंत्रणा मोकळ्या श्वासात त्यांना काम करायचं, त्यांना हे भेटेल त्यांनी राजीनामा दिल्यानंतर, आणि हे गुन्हेगार फाशीवर चढवले पाहिजे। आपण ऐकलं की बीडचे आमदार संदीप क्षीरसागर सांगतायत की जोपर्यंत मोबाईलचा तपास पूर्ण होत नाही आणि एक आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत आम्ही या प्रकरणी समाधानी असणार नाहीत। गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।